नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय माझा विषय. पर्यटन खरं तर पर्यटन माणसाला खूप काही शिकवतं, वेगवेगळे अनुभव देतं, प्रगल्भ बनवतं. पण हेच पर्यटन जर ताळतंत्र सोडून केलं तर मात्र किती धोकादायक ठरू शकतं याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला. पावसाळा सुरू झाल्यानंतर खरं तर याची अनेक उदाहरणं समोर यायला लागली होती आणि अगदीच जर ताजं उदाहरण द्यायचं तर नागपूरचं, ज्याचा आपण आत्ताच उल्लेख केला, वेणा तलावात झालेली दुर्घटना. तुडुंब भरलेल्या अशा त्या जलाशयामध्ये 9 जण एका छोट्याशा होडक्यात बसून जातात काय. सोबत त्यांच्या कुणीही प्रशिक्षित नावाडी नाही, कोणी प्रशिक्षित माणूस नाही, कोणाकडेही लाईफ जॅकेट नाही. या तलावातनं फेसबुक लाईव्ह ते लोक करतात आणि दुर्दैवाने तेच शेवटचं ठरतं. होडी उलटली आणि यात 9 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू झालाय. दुसरी घटना रायगडची. रायगडच्या भीरामध्ये असलेला देवकुंड वॉटरफॉल हा धबधबा अत्यंत फेमस आहे. या ठिकाणी सुद्धा 2 जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. प्रश्न असा पडतो की पर्यटकांचा अतिउत्साह जीवघेणा ठरतोय की सोशल मीडियावर झळकण्यासाठी हे पर्यटक अनेक जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. आपल्याकडे सुद्धा आता सोलो ट्रॅव्हलर्स, ॲडव्हेंचर ट्रॅव्हलर्स हा ट्रेंड परदेशाप्रमाणे यायला लागलेला आहे. मात्र ही पर्यटनं आपल्याकडे जीवावर का बेततात? प्रवासासाठी, या पर्यटनासाठी आवश्यक प्रशिक्षण यातला कुणीच घेतलं नाहीये का? नेमकं चुकतंय कुठे याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत नागपूरहून आहेत डॉक्टर श्वेता कुलकर्णी, या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. पुण्याहून गणेश गीध हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर टुरिझमचे आयोजक आहेत. नाशिकवरून आपल्यासोबत सुहास सराफ आहेत, हे पर्यटनाविषयीचे लेखक आहेत ते. आणि मुंबईहून जानकी राजापूरकर या स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत, ज्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय गणेशकडे, पुण्याला. गणेश, नागपूरचं आत्ताचं ताजं उदाहरण आहे. अशा दुर्घटना नेमक्या घडतात कशामुळे? चुकतं काय? तुम्ही साधारणतः बघितलं असेल तर ही नागपूरमध्ये नाही, सगळीकडेच होणाऱ्या या घटना आहेत. तुम्ही लोणावळ्यात घ्या किंवा ज्या ठिकाणी डॅम आहे, पाणी आहे, त्या ठिकाणी लोक जातात आणि अतिउत्साहीपणे एकदा मूडमध्ये आले, मस्ती करायला लागले का आजूबाजूचं भान विसरतात आणि मग त्याच्यात एकाएक चुकीमुळे दुर्घटना होते आणि त्याचं सगळ्यांना भोगावं लागतं. पण अशा प्रकारच्या चुकी म्हणजे मूडमध्ये आले, उत्साह कोणात नसतो, उत्साह सगळ्यांमध्ये असतो, मात्र तो याच ठिकाणी का नडतो? जानकी राजापूरकर. आपला मुलं जातात तेव्हा सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी जर तुम्हाला सांगायला गेलं तर जेव्हा आपण एका ऍडव्हेंचरला जातो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन हे एक केमिकल रिलीज होतं आणि ह्या केमिकलनी आपल्याला आनंद मिळतो, एक्साइटेड वाटतं आणि हे जे फिलिंग असतं ते बऱ्यापैकी ऍडिक्टिव्ह असतं आणि ते खूप स्ट्रॉंग असतं. त्यामुळे त्याच्यात आपला इमोशन मध्ये आपण वाहून जातो आणि मग प्रॅक्टिकली आणि लॉजिकली विचार केला नाही जात की हे जे आपण करतोय ते किती त्याचा काय होऊ शकतं पुढे किंवा ते किती डेंजरस आहे हा विचार नाही केला जात. आणि एकदा ते केल्यावरती परत करताना मग त्याची भीती नाही वाटत आणि मग तेच मुलं परत परत करत राहतात. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये जे केमिकल रिलीज होतं डोपामाइन आणि त्यांनी जे आपल्याला फिलिंग येतं त्याच्यामुळे मुलं तांत्रिक अडचणीमुळे पण त्याच्या आधी प्रॉपर केअर घेतली पाहिजे की ठीक आहे. तुम्ही जसं सांगितलं की काही एक जे हॉर्मोन आहे ते सिक्रेट होतं ब्रेनमध्ये, हे सगळं आनंद देणारं कदाचित ते हॉर्मोन असतं. मात्र डॉक्टर कुलकर्णी, हे जर हॉर्मोन इतकं आनंद देणारं असेल तर ते वेळीच त्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं? कारण जसं आता जानकी राजापूरकरनी सांगितलं की लॉजिकली विचार करण्याची क्षमता त्यामध्ये कुठेतरी बाधित व्हायला लागते. बरोबर आहे, कारण की आपल्याला आनंद मिळायला लागला की आपल्याला थांबायचं कुठे याचं काही नियंत्रण राहत नाही. आनंद एक अशी गोष्ट आहे की किती आनंद पुरेसा असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. तर चालत जा, जोपर्यंत बरं वाटतंय करत राहा. ती सीमा कधी ओलांडते आपल्याला समजत नाही. म्हणूनच काहीतरी स्वतःला समजवणं, रेस्ट्रिक्शन ठेवणं स्वतःच्या मनामध्ये की आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट, काय बरं, काय वाईट हे आपण पुष्कळदा विसरून जातो त्या ओघात आनंदाच्या. ॲड्रेनलिन रश म्हणतात त्याला. आणि तेच इथे झालेलं आहे.
सुहास सराफ, तुम्ही पर्यटनाविषयीचं लेखन खूप केलेलं आहे. पर्यटन आपल्याला किती प्रगल्भ बनवू शकतं मला वाटतं तुम्ही खूप छान पद्धतीने ते सांगू शकाल. मात्र असं जीवघेणं पर्यटन म्हणजे काय सांगाल तुम्ही या तरुण पिढीला? पर्यटनाचा जर विचार केला तर पर्यटन आपल्याला आनंद देतं, त्यामुळे आपण जातो. एक आपण ट्रेकिंगला गेल्यानंतर तिथे आजूबाजूला असलेलं सृष्टी सौंदर्य, तिथे असलेला इतिहास, त्या संदर्भातली आपली माहिती, या सगळ्याचा आपण एक उल्लेख ते बघण्यासाठी म्हणून आपण जातो. त्यात एक महत्वाचा विषय असा आहे की ज्यावेळेस आपण पर्यटनाला जातो त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे याचा एक भान असणं आवश्यक आहे. कारण पूर्वीचं जे पर्यटन होतं त्याचा एक मुख्य उद्देश होता की ट्रेकला जाणं, तिथले असलेलं सृष्टी सौंदर्य बघणं, तिथल्या ऐतिहासिक गोष्टींचा वारसा काय आहे तो आपलं सांभाळणं आणि त्यानुसार आपल्या पद्धतीने आपण त्याचा एक मागोवा घेणं, त्याचा अभ्यास करणं आणि परत येणं. आता काय झालंय की ट्रेकिंग हा एक छंद सोडून तो एक झाला म्हणजे एक हाऊस मौज करण्याचं एक ठिकाण. आणि कुठे ट्रेकला गेलं की तिथल्या परिस्थितीची जाणीव नसणं, काहीही माहीत नसतं, तिथल्या आजूबाजूला काय बघायचं याचं भान नसणं, यामुळे होणाऱ्या गोष्टी त्या आपल्याला त्रासदायक असतात. आणि त्यामुळे हे अतिउत्साहामध्ये जे पर्यटनाला नुकसान होत आहे किंवा तिथे जाणाऱ्या लोकांचा नैसर्गिक अपघात होत आहेत. त्यातलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 70% गोष्टी ह्या म्हणजे 70-30 रेशो जर आपण घेतला तर यातल्या 70% वेळेस आपल्याला एक गोष्ट नक्की असते की तिथे आपण खूप काही गोष्टी करू शकत असतो. 30% काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता एक नागपूरचं जर उदाहरण घेतलं तर नागपूरमध्ये त्या बोटीला ती साईज छोटी आहे, त्यात पाणी येत होतं, एक कुठलं तरी होल होतं, तर सेल्फीकडे लक्ष देणं किंवा व्हॉट्सअपवर आपलं मोबाईलवर शूटिंग करताना त्या छोट्याशा होलकडे लक्ष न दिलं त्यामुळे पाणी साठलं, पाणी त्यात शिरलं आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. त्यामुळेही अशा अपघाताला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मला वाटतंय हे जे आता दृश्य तुम्ही स्क्रीनवरती बघताय ह्यातल्या त्या मुलांचा जर शब्द तुम्ही ऐकलात तर त्यांच्यापैकी कोणीतरी बोलतोय अरे पाणी येतंय होडीमध्ये, मात्र त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात या मुलांचं त्याकडे लक्षच नाहीये किंवा ही आपल्या जीवावरती बेतू शकतं याची जाणीवच त्यांना त्या सगळ्यामध्ये होत नाहीये. गणेश गीत, यामध्ये मुलांचा हा जो उत्साह बघतोय, जसे परदेशामध्ये सोलो ट्रॅव्हलर्स असतात, ॲडव्हेंचर ट्रॅव्हलर्स असतात, त्याचे ट्रेंड आहेत आता युट्यूबवरनं फेसबुकवरनं त्याचे व्हिडिओज बघायला मिळतात, आपली तरुणाई कुठेतरी त्याला कॉपी करायला बघतेय? तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम. आणि जसं जानकी मॅडमनी पण सांगितलं की जेव्हा माणूस उत्साही बनतो तेव्हा त्याचे काही हॉर्मोन्स आणि बदलांमुळे तो सगळ्या गोष्टी विसरतो. पण जेव्हा तुम्ही सोलो ट्रेकर म्हणता, जो एकटा जातो, जो एक्सपिरियन्स पर्सन असतो, तो व्यक्ती जातो तेव्हा तो त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. पण जेव्हा तुम्ही ग्रुपने असता तेव्हा एक शांत झाला तर दुसरा उत्साही होतो, यामुळे त्याच्यावर कंट्रोल करणं कुठेतरी त्या ग्रुपला कठीण जातं. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे कंट्रोल करणं जेवढं त्या लोकांच्या हातात आहे त्याहून जास्त ऑर्गनायझरच्या हातात आहे. जसं सुहास सरांनी सांगितलं की पहिले ट्रेकिंग हे वेगळं होतं आणि आज ट्रेकिंग एक बिझनेस बनले की सॅटर्डे संडे लोकांना कुठेतरी एक दिवस फिरायला घेऊन जाऊन त्यातनं पैसे कमवणे हा उद्देश झाला आणि त्यामुळेही कुठे ना कुठे ऍक्सिडेंट वाढले. बर, जानकी राजापूरकर, यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की जसं आता सराफ सरांनी उल्लेख केलेला होता की पूर्वी ट्रेकिंगचे किंवा पर्यटनाचे हेतू वेगळे होते, आता ते हेतू थोडेसे बदललेले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला ऍड करावा असा वाटतो, तो म्हणजे सोशल मीडियावरती आम्ही कुठेतरी फिरून आलो याचे प्रूफ्स त्या ठिकाणी अपलोड करणे. या कुठेतरी छंदापायी त्या सोशल मीडियावर झळकण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट्स केले जातात? मला वाटत नाही की त्याच्यासाठी म्हणजे सोशल मीडियावर टाकायला म्हणून कोणी ट्रेकिंगला जातं. पण कोणी कुठे ट्रेकिंगला केलं किंवा ॲडव्हेंचर केलं की ते डेफिनेटली सोशल मीडियावर टाकायचं हे एक डोक्यात असतंच. आणि हे डेफिनेटली वाढलं आहे आणि त्याच्यामुळे पण डिस्ट्रॅक्शन्स होऊ शकतात किंवा लक्ष नसतं. जेव्हा ॲडव्हेंचरला तुम्ही मगाशी म्हणत होतात की फॉरेनमध्ये बरेच लोक ट्रेकिंगला जातात, सोलो ट्रॅव्हलर्स असतात, त्यांनी चांगला त्यांचा अभ्यास करून मग ते जातात की
तिथे काय डेंजर्स असतात किंवा आपण काय बरोबर कॅरी केलं पाहिजे किंवा काय प्रकारचे अपघात आधी झाले आहेत आणि काय होऊ शकतात, त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो जो आपल्याकडे कमी करतात आणि त्याच्यामुळे हे अपघात जास्त होतात. आणि तुम्ही म्हणलात तसं हे सोशल मीडियामुळे पण कधी कधी ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. दरवेळेसच सोशल मीडियावरती टाकायचं आणि तेव्हाच ऍक्सिडेंट होतो असं नाही. पण आपण आता बरेचदा गेल्या 4-5 महिन्यांमध्ये पण ऐकलंय की लोक ट्रेन येताना सुद्धा स्वतःचा सेल्फी घेतात आणि तसे सुद्धा ऍक्सिडेंट्स होतात. तर त्या गोष्टींबद्दल डेफिनेटली यंगस्टर्सनी थोडं केअरफुल राहायला पाहिजे की फोटो घेणं आणि सोशल मीडियावर टाकणं ठीक आहे, पण स्वतःची सेफ्टी बघणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही नीट अभ्यास करून ऍडव्हेंचर्स करायला पाहिजेत की कुठे काय प्रकारचे डेंजर्स असू शकतात किंवा तुम्ही जेव्हा पाण्यात जाता तेव्हा तुमच्याकडे लाईफ जॅकेट्स पाहिजेत. ह्या सगळ्या प्रिपरेशन आणि तयारी करूनच ऍडव्हेंचर्स केले पाहिजेत. गणेश, आता उल्लेख जसा जानकी मॅडमनी केलेला होता की प्रशिक्षणाचा अभाव आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे कोणी ट्रॅव्हलर्स जातात, आता मध्यंतरीचं काही दिवसांपूर्वीचं उदाहरण होतं गेल्या हिवाळ्यातलं, एक हैदराबादची सोलो ट्रॅव्हलर, तिची डेड बॉडी कलावंतीन दुर्गाच्या तिथे सापडलेली होती. अशा प्रकारे आपण कुठे जातोय किंवा काय करतोय, काय आपल्यासोबत कॅरी करायला, ह्याचं प्रशिक्षण आपल्याकडे कमी पडतंय? आपल्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी खूप सारी केंद्र आहेत आणि लोक त्याचं प्रशिक्षण घेतातही. पण नुसतं प्रशिक्षण घेऊन कोणती गोष्ट पूर्ण होत नाही, त्याचा सराव कंटिन्यू करणं हे तेवढंच गरजेचं असतं आणि तो आपल्या इथे केला जात नाही. आपल्या इथे प्रशिक्षण झालं का मला सर्टिफिकेशन मिळालं आणि मी आता एक्सपर्ट झालो, हे कुठेतरी लोकांच्या डोक्यात बसलंय. त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. डॉक्टर कुलकर्णी, यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की सोशल मीडियावरून अनेक जण काही बघत असतात. बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत जे ट्रॅव्हलचे व्हिडिओ टाकतात किंवा काही ट्रॅव्हलिंग TV आहेत ज्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल्स आहेत, त्याच्यावरती त्यांनी बऱ्याच काही गोष्टी पोस्ट केलेल्या असतात आणि आपल्याकडच्या तरुणाईला कुठेतरी तसंच काहीतरी कॉपी करायचा उत्साह असतो. हा उत्साह नडतोय त्यांचा? अगदी मी ह्याच्यावरच येणार होती. मिस राजपुरकरांनी अगदी असं म्हटलं की लोक आजकाल सेल्फी घ्यायला किंवा सोशल मीडियाला जायला ट्रेकिंगला जात नाहीत. यावर माझा थोडासा मतभेद आहे त्यांच्याबरोबर. त्या चूक बोलतात असं नाहीये, पण आता जे यूथ आहे ते इतकं सोशल मीडिया कॉन्शियस आणि इतकं आपलं इमेज कॉन्शियस झालेलं आहे की एकेकाळी आपण एक टुरिस्ट डेस्टिनेशन पर्यटक स्थळ ह्याच्यासाठी बघायचो की आपल्याला ती जागा बघायची आहे, आपल्याला तिथलं सौंदर्य बघायचं आहे, आपल्याला तिथल्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आज एक व्यक्ती, पुष्कळशे आपले तरुण युवक लोक हे बघून करतात की कुठले पिक्चर्स जास्ती चांगले दिसतील आपल्या फेसबुक, ट्विटर, मायस्पेसवर, इंस्टाग्रामवरती आपल्याला किती फॉलोअर्स मिळतील. आणि हा एका प्रकाराचा आजार आहे, याला सेल्फायटिस म्हणतात आणि आपल्याला ऐकायला मजेदार वाटतं, पण ही एक हा एक खरा आजार आहे. सेल्फायटिस नावाचा आजार हा इतका पसरला आहे आज की कंपल्सरीली मी जिथेही जाते मला एक सेल्फी घेणं जरुरी आहे, त्याच्याशिवाय माझा तो एक्सपिरियन्सच पूर्ण होत नाही. आणि या कारणामुळे आपल्याला लोक आवडून घेतात आहेत सोशल मीडियावरती, आपल्याला लाईक्स किती मिळतात, कॉमेंट्स किती मिळतात. आज हे FB लाईव्ह होणं हा एक कंपल्शन झालाय. कोणत्या इव्हेंटला तुम्ही गेलात आणि तुम्ही FB लाईव्ह नसेल केलं तर तुम्ही त्या इव्हेंटला नव्हतेच असं म्हटलं जातं. तर असं हेच थोडंसं पागलपण होऊन जातं. पण आता या वेळेला ही जी घटना झालेली आहे नागपूरला, ह्याला पण मला तेच कारण वाटतं की आपल्याला मजा येते आहे, आपण FB वर राहणार, लोक आपल्याला बघणार, तर ते थोडंसं पाणी का येत नाहीये आपल्या बोटवर काही फरक पडत नाही. आपल्याला ते कंटिन्यू करायचंय, आपल्याला एंटरटेनमेंट द्यायचं, आपल्याला लाईक्स आणि कॉमेंट्स पाहिजे. हे जे सोशल नेटवर्किंग वरचं आपलं प्रेझेन्स आहे हे फार मोठं प्रॉब्लेम झालेलं आहे. इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. गणेश, यामध्ये आणखीन एक म्हणजे मला एक छोटंसं उदाहरण देऊन तुम्हाला प्रश्न विचारायचा की अगदी काहीच दिवसांपूर्वी आमच्याकडे एक बातमी दाखवलेली होती. खारघर जवळ एक धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या ठिकाणी काही सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली होती, ज्यामध्ये 1 ट्रक भरून दारूच्या बाटल्या सापडल्या. गणेश, आपल्याकडे ऍडव्हेंचर्ससाठी ही मुलं ज्या वेळेला जात असतात, दारू हे त्यांच्याबरोबरचा काही अविभाज्य भागच बनलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे असे अपघात होऊ शकतात.
हो, याच्यामुळे खूप जास्त अपघात होत आहेत. म्हणजे आमच्या एरियात बघितलं लोणावळा साईडला, तर लोणावळामध्ये मॅक्सिमम ऍक्सिडेंट दरीत पडून जे आम्ही काय बॉडी काढतो ती ह्याच्यामुळेच होत आहेत की दारू लोक पितात आणि साईडला जातात आणि दरीमध्ये पडतात. हा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. तर बेसिकली आपण पिकनिक स्पॉटला जेव्हा फिरायला जातो किंवा कोणती आपण जसं बोलतो की ग्रुप ऑर्गनायझर्स असतात आणि ग्रुप्स घेऊन जातात, ते त्या गोष्टींवर लिमिटेशन टाकू शकतात. पण पर्यटन स्थळी जेव्हा लोक येतात त्यांना सामान्य ग्रुप किंवा पब्लिक अडवू नाही शकत. त्यांना शासनातर्फेच काहीतरी सोयी कराव्या लागतील की तिथे दारू घेऊन जाणे बंदी असावी. या गोष्टी होणं तेवढंच गरजेचं आहे. डॉक्टर कुलकर्णी, यामध्ये परत आणखीन एक कुठेतरी सायकोलॉजीचा मुद्दा येतो. आपण जात असतो त्या ठिकाणचा आनंद घेण्यासाठी, मात्र त्या धबधब्यातला किंवा त्या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्याऐवजी लोक दारूमधनं काहीतरी वेगळाच आनंद घेण्यावरती त्यांचा भर दिसून येतोय. हा आज आता एका समाजाचाच प्रश्न झालाय की युवाला दारूच फार आवडते. अजून कसं म्हणायचं ह्याला, कुठे गेलं, 4 लोक एकत्र भेटले की बोलणं, कॉन्व्हर्सेशन किंवा आजूबाजूला काय सुंदरता आहे ती सोडून आपण किती प्यायलो आणि किती हाय झालो, आपल्याला किती नशा चढला आणि त्या नशामध्ये आपण काय काय केलं हे सगळं रेकॉर्ड करून हे सगळं नंतर आठवून लोकांना खूप मजा येते. आणि हा एका प्रकाराचा लो सेल्फ एस्टीमचा भाग झाला. आज जर का तुमच्याकडे इतकं स्वतःमध्ये तुमच्यामध्ये आहे की तुम्ही 4 लोकांना घेऊन गेलात आणि तुम्ही ट्रेकला गेलात, आपल्या बॉडीला वापरलं, आपल्या हेल्थला वापरलं, तिथे इतके सुंदर दृश्य दिसतात, तुम्ही ते बघितले, ते सोडून आपल्याला नेहमी ही दारूची गरज का पडते मजा करायला, हा बिलकुल मानसिकतेचा प्रश्न येतो. आज आपल्यामध्ये काही कमी आहे. आपण इतके डिपेंडेंट झालो आहोत टेक्नॉलॉजीवर की आपल्याला सगळी उत्तरं पाहायला गुगल लागतं. तर तुम्ही कॉन्व्हर्सेशन करणार कशावर? बरोबर. दर कॉन्व्हर्सेशनच्या वेळेला आपल्याला 10दा गुगल चेक करावं लागतं की आपण काय बोलतोय ते. तर ते दारू पिऊन आपण आपले इनहिबिशन्स लूज करतो आणि आपल्याला ते इनहिबिशन्स लूज करायचे आणि मगच मजा येणार, ही आज एक मानसिकता झालेली आहे युवाची आणि ही फार डेंजरस आहे. माझ्या मते याला शासनाने नाही तर जर का स्वतः आपण थोडासा कंट्रोल केला, तुम्ही किती गोष्टींना शासनावर ठेवणार, तुमचा स्वतःचा कशावर कंट्रोल नको का? तुम्हाला तुमची सेफ्टी, तुमच्या बरोबरच्या लोकांची सेफ्टी याचा काहीच प्रश्न स्वतःच्या मनाला नको? किती गोष्टी गव्हर्नमेंट बॅन करणार? मग बॅन केलं की आपण म्हणतो की गव्हर्नमेंट अगदी मजा नाही करू दे, गव्हर्नमेंट जे आपल्याला आता हे सांगेल की काय खायचं काय प्यायचं, गव्हर्नमेंट पर्यंत जायचंच कशाला? तुम्ही स्वतःला थोडंसं कंट्रोल का करू शकत नाही? आणि इथे सायकोलॉजीचा खूप मोठा प्रश्न येतो. सराफ सर, बरेचसे लेखक असतात जे प्रवासाचं वर्णन करताना प्रवास एक नशा आहे, तो नशा एकदा तुम्हाला भिनला की तुम्हाला ते प्रवास सोडवत नाही, तुम्हाला वेगवेगळं ते ज्ञानार्जन करावं लागतं, ती गरज बनून जाते आयुष्याची असं म्हणतात. मात्र इथे लेखकाला अपेक्षित जो नशा आहे तो काही तळीरामांनी त्या शब्दाची गल्लत करून टाकलेली आहे. एक आपण असा विचार करूया की ट्रेकला जाणं किंवा एखाद्या तुम्ही गिर्यारोहणाला जाणं, तिथे गेल्यानंतर माझा फिटनेस, तिथे गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग आणि त्या संदर्भात तिथल्या गोष्टी, तिथल्या इतिहास आणि हे सगळं मी बघाशी सांगितलं, तिथला फ्लोरा फाउना, ह्या सगळ्या गोष्टी, पक्षी प्राणी यांचा जर आपण विचार केला तर त्या गोष्टी बघताना तुम्हाला स्वतःमध्ये एवढे हरकून जातो की तिथे दारूची गरजच पडत नाही. तर ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा असा येतो की आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथे एक आत्ताचा मुद्दा आला होता की एक FB लाईव्ह करणं, त्यानंतर दारू पिणं, प्रशिक्षण नसणं, या 3-4 गोष्टी अशा आहेत की ह्या कंटिन्युअसली आपल्याला त्रास देत असतात आणि तिथे आपल्याला ऍडव्हेंचर जाताना या गोष्टीचा आपण काळजी करत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा असा येतो की तिथे आपण ट्रेकला जातोय किंवा कुठल्याही एखाद्या नवीन ठिकाणी जातो, आपण अनुभवी नसतो आणि ते अनुभवी नसताना सुद्धा आपण कोणाला विचारायला जात नाही. त्यात अजून एक महत्वाचा मुद्दा की कोणाला सांगून जात नाही, कोणाशी बोलून जात नाही आणि डायरेक्टली ठरलं आणि तिथे गेलं, हे 100% प्रिपरेशन नसण्याचं लक्षण आहे. आता मगाशी ज्यावेळेस मॅडमने सांगितलं की वेंडा लेकमध्ये जे झालं तर त्या बोटीला होल पडलेलं आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे 11 जणांपैकी एकाला पोहता येतंय, 10 जणांना पोहता येत नाहीये, तरी सुद्धा आम्ही ट्रेक तिथे नको ते धाडस करणं, तर यामुळे हे या गोष्टी होतच राहतात.
गणेश, यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की आणि याच्यामध्ये एक आपल्याला असंही लक्षात घ्यावं हा सर, लागेल. मुद्दा पूर्ण करा आपला. नाही, यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा येतो की आपण त्या कुठल्याही नवीन ठिकाणी जातो. एक साधं एक उदाहरण आपण असं घेऊ की गुगल सर्चवरती आपण एखादं लोकेशन सर्च करतोय. ते सर्च करताना कंटिन्युअसली ऑनलाईन राहून सुद्धा आपल्याला ते सापडत नाही. आणि इथे तर आपण ट्रेकला जातो की त्या ठिकाणी कम्प्लिटली अनविज्ञ असतो आणि त्या अनविज्ञ ठिकाणी सुद्धा आपण असा विचार करत नाही की आपल्याला तिथे कोणाची मदत लागेल, कोणाला आपण सांगून जावं. तर ह्या सर्व गोष्टींची आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीत गणेशांनी सांगितलं त्याप्रमाणे असं होतं की प्रशिक्षणाचे नाशिकमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा खूप लोक आहेत की ज्यांच्याकडे प्रशिक्षण आहे. वैनतेसारख्या संस्था आहेत की ज्या ह्याचं गेले 30 ते 40 वर्ष काम करत आहेत आणि यांच्याकडे सगळे तयार आहेत. त्यातला एक त्या लोकांची मदत घेऊन आपण कुठे ट्रेकला जात आहोत त्यांच्याशी एक त्यांना भेटून त्यांना बोलून त्यानंतर तिथे गेलं तर त्या तुमचे संभाव्य धोके कमी होतात. नाशिकचं एक उदाहरण म्हणजे दुगारवाडी धबधबा आहे. तर तिथनं जे काय पाण्याचा फ्लो आहे तर त्या फ्लोचा काहीही अंदाज येत नाही. पाऊस पडला पहिले म्हणजे तो पाऊस तुम्हाला तुमच्या जागेवर नसतो, परंतु एक 5 किलोमीटर मागे कुठेतरी पाऊस पडलेला असतो आणि त्याचा फ्लो कधी वाढेल कधी येईल ह्याच्याबद्दल कल्पना नसते. आणि तेव्हा तिथे तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स काय घ्यायला हवेत याबद्दल आपला विचार करणं अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं. जानकी राजापूरकर, यामध्ये जर म्हणजे तुम्ही स्वतः स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहात, ॲडव्हेंचर स्पोर्ट असं आपण याच्याकडे बघूया की ॲडव्हेंचर टुरिझम, ॲडव्हेंचर पर्यटन म्हणून याकडे बघूया. आपल्याकडच्या टुरिस्टना शिकवायची गरज आहे की पर्यटन कसं करावं? हो, डेफिनेटली त्याची गरज आहे. कारण टुरिस्ट जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपल्याकडचे वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स असतात म्हणजे क्लायमेट असेल किंवा फॉर एक्झाम्पल धबधब्यांमध्ये जाऊन खेळणं ही गोष्ट बाहेर कोणी करत नाही, हे आपल्याकडेच असतं. तर त्याचे काय धोके असू शकतात, तेव्हा तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्याचं एज्युकेशन डेफिनेटली दिलं पाहिजे. किंवा इव्हन आपल्याकडे वेगवेगळे जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स असतात तिकडे आपल्याकडचे काय गोष्टी आहेत त्या वेगळ्या असू शकतात बाहेर जिकडे टुरिस्ट असतात त्याच्या कम्पेअर टू वेगळं असू शकतं. त्यामुळे त्यांना डेफिनेटली पाहिजे की ते जेव्हा इथे टुरिझमसाठी येतात तेव्हा त्यांनी काय गोष्टींबद्दल कुठच्या गोष्टींबद्दल लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर हो, ते केलं पाहिजे. गणेश, धबधब्यांचा विषय या ठिकाणी झाला. धबधबे खूप अनप्रेडिक्टेबल असतात. पाऊस कधी पडेल आणि त्यातलं पाणी कधी वाढेल ह्याचा भरवसा नाही देत आहेत. जसं आता जानकींनी उल्लेख केला की परदेशामध्ये धबधब्यांवरती रिस्ट्रिक्ट केलेलं असतं, अशा प्रकारे जाणं बऱ्यापैकी सूचना असतात, गार्ड्स असतात तिथे. आपल्याकडे या सगळ्या गोष्टींची कमतरता आहे असं वाटतं? आहे कमतरता आणि त्याची कारणही वेगळी आहेत. ऍक्च्युली नम्रता मॅडम, मला असं वाटतं की आपण विषय कुठेतरी भरकडत चाललोय. कारण ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि पर्यटन हे आपण एकत्र करत चाललोय. जशा श्वेता मॅडम आणि जानकी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे पर्सनल आपण काय करायला पाहिजे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा प्लेअर म्हणून, ते एक प्लेअरला समजू शकतं. पण जे पर्यटन म्हणून फिरायला येतात त्यांना या कोणत्या गोष्टी पडलेल्या नसतात. ते पैसे देतात आणि त्यांना मजा करायची असते. सो सुहास सरांनी सांगितल्याप्रमाणे पण की ऍडव्हेंचरला जाताना काय आपण गोष्टी घ्यायला पाहिजेत, कॅरी करायला पाहिजेत, हे एक ट्रेकर जो ऍक्च्युअली ट्रेकिंग, किल्ला बघायला किंवा नेचर बघायला जातो ह्याला समजू शकेल. पण जो एक सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी मजा करायला येतो त्याला या गोष्टींची काही पडलेली नसते. जसं लोणावळा पॅक होतं, देवकुंड पॅक होतं आणि तिथे हजारोनी पब्लिक येते. त्यांनी पैसे दिलेले असतात आणि त्यांना मजा करायची असते. माझं मत मी म्हणेन की तिथे पर्यटकांनी काय केल्यापेक्षा ऑर्गनायझर काय करू शकतील आणि गव्हर्नमेंट काय करू शकेल हे जास्त महत्वाचं आहे. उदाहरण देईन तुम्हाला तुम्ही दूधसागरला जाल गोव्याला तर तो पावसाळ्यात बॅन केलाय कारण तिथे क्राऊड कंट्रोलच होत नाही. तर तिथे एवढं ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं की तो बंद करून टाकलाय. आपण तसं न करता एक रोजगार किंवा एंट्री ठेवून वॉटरफॉल्सवर लोक कामाला ठेवू शकतो आणि या सोयी सगळ्या चालू करू शकतो. पण हे दोन विषय एकत्र आणणं कुठेतरी चुकीचं वाटतंय मला. बर, पण मग तुम्ही काय सजेस्ट कराल की यामध्ये गव्हर्नमेंटला नेमकं काय करायला हवं? काही सजेशन तुम्ही देऊ शकता का जेणेकरून असे अपघात आपल्याला टाळता येतील, कमी करता येतील? बरोबर आहे. गेले 15-1 वर्ष आमची शिवदुर्ग लोणावळ्यात रेस्क्यू करते आणि आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये रेस्क्यूचं काम करते. आणि तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल तर ऍक्सिडेंट एकाच ठिकाणी डबल होत आहे.
असं नाही की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. देवखुंड झालं, लोणावळा झालं, हो काही 2-3 झेनिथ किल्ले फॉल आहे झाले. खोपोलीचा. हो, अशा ठिकाणी ऍक्सिडेंट कंटिन्यू होत आहेत आणि दरवर्षी तिथे काही ना काही रेशो आहेच की आज 5, या वर्षी 6 जण मेली, या वर्षी 10 जण मेली. नवीन ठिकाणी असं कोणी जास्त काही ऍक्सिडेंट होऊन गेल्याच्या केसेस नाहीयेत. सो गव्हर्नमेंटला माहिती आहे तिथे ऍक्सिडेंट होत आहे. सो तिथे जसं एक चांगली सोय लायन्स पॉइंटला झाली की तिथे रॅलिंग टाकल्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं. म्हणजे 2 वर्षापूर्वी तिथे 20 ते 25 बॉडी रिकव्हरीज होत्या, वर्षाला आज 5 ते 7 झाले बिकॉज रॅलिंग आले. तर जिथे रेग्युलरली ऍक्सिडेंट होत आहेत तिथे काहीतरी सुखसोयी केल्या पाहिजे, तिथे बंदोबस्त लावला पाहिजे. एक क्लाउडच्या पुढे तिथे पब्लिक जाऊन नाही दिली पाहिजे. या गोष्टी केल्या तर कुठेतरी हे प्रमाण कमी होईल. बर, नाही नक्कीच हे खूप चांगलं सजेशन आहे. सरकार दरबारी प्रशासनाने कुठेतरी याकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे. कारण जसं आता गणेश गिरी यांनी सांगितलं की त्या ठिकाणी लोक येतात, वीकेंडला त्यांना फक्त मजा करायची असते, तर त्यांना रोखणं कुठेतरी प्रशासनाच्या हातात आहे. आणि जर हे केलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारे जे मृत्यू होत आहेत की ज्यांना माहितीच नसतं की आपल्यासोबत काय चाललेलं आहे, काय होणार आहे, ते मृत्यू आपल्याला कुठेतरी थांबवता येतील. या चर्चेमध्ये सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.